हॅलो फ्रेंड्स, आम्ही आज परळी वैजनाथकडे जाण्यासाठी बसची वाट बघत थांबलो होतो. खूप वेळ झालं बस आलीच नाही. फायनली बस आली आणि आम्हाला जागा पण भेटली. तर आम्ही ऑन द वे परळी वैजनाथकडे निघालो महादेवाच्या दर्शनासाठी. आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. पानं फूल घेतली देवाला वाढण्यासाठी. तर तसेच पुढे निघालो. हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. तर पुढे निघालो. इथे पाण्याची व्यवस्था आहे. तर इथे आम्ही पाय धुवून घेतले. नंतर पुढे जाण्यासाठी निघालो. तर इथे महादेवाची भव्य दिव्य अशी पिंड आहे. तर इथे पाण्याने महादेवाचा अभिषेक केला. आणि अजून पुढे मेन जे प्रवेशद्वार आहे तिकडे जाण्यासाठी पुढे चालत गेलो. आणि इथे पण काही देव दिसले आम्हाला. त्याचं दर्शन आम्ही घेतलं. आणि ही गाभाऱ्यातली मूर्ती आहे. याचं सर्वजण दर्शन घेण्यासाठी येतात. आणि हे मंदिराच्या बाहेरची साईड. तर इथे ज्योतिर्लिंगाचे सर्व जे आहे टोक ते सगळं सेमच असतं. तसंच इथं आहे. नंतर हे नंदी देव आहेत वेगवेगळे आपल्याला पाहायला भेटतात. आणि नंतर पुढे जाताना ही दीपमाळ आणि त्याच्या साईडलाच अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती आहे. तर पुढे जाताना इथे भाविक दिसत आहेत. आणि इथं जेवणाची पण लांबून येणाऱ्या भक्तांसाठी जेवणाची पण सोय आहे. असा हा व्लॉग. तर प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा.